इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीतील एका शाळेवर केलेल्या आक्रमणात 29 जणांचा मृत्यू झाला। या शाळेमध्ये निर्वासितांना ठेवण्यात आलं होतं असं सांगण्यात येत असलं तरी येथे हमासचे आतंकवादी लपले होते असं इस्रायलने म्हटलंय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली। जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा नेता जगातील सर्वात मोठ्या खुन्याला मिठी मारतो तेव्हा शांततेच्या प्रयत्नांना धक्का बसतो अशी वेदना झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे। रशिया आणि भारत यांच्यात चांगले संबंध असल्यामुळे या युद्धावर नियंत्रण मिळवता येईल। रशियाशी बोलून युद्ध थांबवण्याची क्षमता भारतामध्ये आहे असे अमेरिकेला वाटते, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मॉस्को येथे झालेल्या भेटीनंतर व्यक्त केली आहे। भारतीय वंशाच्या 29 वर्षीय गुजराती उद्योगपती शिवानी राजा या ब्रिटनमध्ये खासदार म्हणून निवडून आल्या आहेत। यावेळी त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे। शिवानी यांनी लिसेस्टर पूर्व जागेवर दणदणीत विजय मिळवला। श्रीलंका आपल्या सागरी हद्दीत अन्य देशांच्या जहाजांना परवानगी देईल असा दावा श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अली साबरी यांच्या हवाल्याने काही माध्यमांनी केला होता। मात्र श्रीलंकेने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे जाहीर करत साबरी यांनी हा दावा फेटाळून लावलाय। सुरत येथे बनावट आधार कार्ड बनवून भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मल्लिका साकिन सरदार या बांगलादेशी महिलेला दोषी ठरवण्यात आले असून तिला 14 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। शिक्षा पूर्ण झाल्यावर तिला बांगलादेशला पाठवलं जाणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये मागील काही वर्षांपासून दहशतवादी अमेरिकी बनावटीच्या M4 कार्बाइन रायफल्स वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे लष्करी तज्ञांकडून चिंता व्यक्त केली जाते। जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी नुकताच भीषण हल्ला घडवला। त्या हल्ल्यात M4 चा वापर झाल्याचं आढळलंय। उधमपूर मधील बसंतगड येथील पोलीस चौकीवर काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला। 2 दिवसांपूर्वी याच भागात प्राणघातक हल्ला झाला होता, ज्यामध्ये 5 जवान शहीद झाले होते। तथापि सतर्क पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रत्युत्तर देऊन दहशतवाद्यांना पळ काढण्यास भाग पाडलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली कायद्यानुसार काम करतो असे सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट केले। पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवरील केंद्राचा आक्षेप न्यायालयाने फेटाळत ती दाखल करून घेतली होती। वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट UG परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती। मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती JB परडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने नीट UG प्रकरणांची सुनावणी तहकूब केली आहे। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे। कथित दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे। ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल न्यायालयाने घेतली आहे। अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक आरोपींना 12 जुलै रोजी न्यायालयाने समन्स बजावलं आहे। ईडीने चार्जशीटमध्ये आम आदमी पार्टीवर अनेक मोठे आरोप केले असून त्यांना आरोपी क्रमांक 38 बनवला आहे। अयोध्येतील जमिनी प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर मोठा आरोप केलाय। बाहेरच्या लोकांनी अयोध्येत येऊन मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली असून हे सर्व नफा कमावण्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केलाय। याचा फायदा स्थानिकांना झालेला नाही, यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहे। दक्षिण कोरियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स मधील कामगार संघटनेचे सदस्य सोमवारपासून संपावर आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत संप करण्याचा निर्णय कामगारांनी आज जाहीर केला। भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे। मात्र दोन्ही संघांमध्ये 5 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाते। मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला आणि यासह भारतीय संघाने इतिहास रचला। आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 150 सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरलाय। नासाने अंतराळयानात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी काल रात्री 8:30 वाजता नासाच्या लाईव्ह कॉन्फरन्समध्ये पृथ्वीवर परत येण्याबाबत आशावाद व्यक्त केलाय। अंतराळातून पाठवलेल्या संदेशात सुनीता म्हणाल्या, या अंतराळयानावर माझा विश्वास आहे, आम्हाला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत घेऊन येईल। नासाने काही दिवसांपूर्वी बोईंग स्टारलाइनर या अंतराळयानाचे आकाशातील वास्तव्य 45 ते 90 दिवसांनी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली होती। त्यानंतर सुनीतांचा हा संदेश आलाय।